बॉडीमध्ये असलेले सिटिंग नगरसेवक आरिफ मुल्लाजी यांनी आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे। काही दिवसांपूर्वी तौसिफ खोत यांनी प्रवेश केला होता। मला वाटतं आता खेड शहर, ज्या खेड नगर परिषदेने महाराष्ट्रामध्ये पहिली नगर परिषद शिवसेनेला दिली, त्या खेड नगर परिषदची निवडणूक काही दिवसांमध्ये होऊ घातलेली आहे। जेव्हा ती निवडणूक होईल त्यावेळेस आता 17-0 आणि एकतर्फी आमचे नगराध्यक्ष हे अशी निवडणूक 100% आम्ही जिंकू असा आम्हाला विश्वास आहे। कारण आता जवळपास सगळेच नगरसेवक आज शिवसेनेमध्ये आज सामील झालेले आहेत आणि नक्कीच आजच्या पक्षप्रवेशाने शिवसेनेची ताकद अजून वाढलेली आहे। मधनं अनधिकृतपणे गुटख्याची तस्करी करणारे काही तिथे रॅकेट्स आहेत आणि हे सगळे रॅकेट्स उधळण्याकरिता पोलीस प्रशासन असेल, अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी असेल, सगळ्यांना आम्ही कडक सूचना दिलेल्या आहेत। काही दिवसांपूर्वी चिपळूण येथे देखील आपण गुटख्याची एक गाडी आपण पकडली होती आणि ह्याचे सूत्रधार कोण, त्याच्या मुळाशी जाण्याचे आदेश हे मी दिलेले आहेत। संबंधित आपल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या एसपींना देखील याची कल्पना दिलेली आहे की जी कोणी व्यक्ती असेल त्या मुळाशी आपण पोहोचलं पाहिजे आणि ह्याच्यामध्ये कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। आजपर्यंत जवळपास आपण 450 कोटीचा गुटखा आपण पकडलेला आहे आणि ही कारवाई अशीच पुढे धडक कारवाई पुढे देखील चालू राहील। परंतु फक्त एखादी गाडी पकडली आणि समाधान आपले त्याच्यामध्ये आमचंही नाही, त्या मुळाशी जोपर्यंत आम्ही पोचत नाही, ती तस्करी हे उधळून लावण्यासाठी हे रॅकेट कर्नाटकवरनं असेल, गुजरातवरनं असेल, गोव्यावरनं असेल, हे जे अनधिकृतरित्या जे गुटखा आणला जातोय ते पूर्णपणे थांबेपर्यंत आमची कारवाई चालू राहील। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।